कार्यकर्त्यांनो काय केलंय, एका पार्किंग मध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनं उभी आहेत आणि त्यांच्यात तुम्हाला चाकांची संख्या दिली 74 आणि त्यांच्या वाहनांची संख्या दिली 22. आठवलं का तुम्हाला? हे उदाहरण डोके आणि पाय या प्रकरणासारखं आहे. आपलं पाय म्हणजे या चाकांची संख्या आणि आपली डोकी म्हणजे यांच्या वाहनांची संख्या. यात तुम्हाला खरी चार चाकी वाहनं कोणती ते विचारले. एक सांगू का? अशा उदाहरणामध्ये जेवढी काही चाक आहेत का त्या चाकांचे अर्ध करायचं. बघा मी काय म्हटलं, जेवढी चाक आहे ती त्यांच्या अर्ध करायचं. माहिती आहे का? 74च्या अर्धा किती? बरोबर 37. ठीक नाही? आणि जे उत्तर येईल त्यातनं वाहनं वजा करा. बघा बरं किती उत्तर आलं? 15. याचाच अर्थ येणार उत्तर हे उदाहरणामधलं मोठ्या चाकाचं येतं. मोठी चाक दुचाकी का चार चाकी? चार चाकी. म्हणून आपल्याकडं चार चाकी वाहनं किती आहे ती? 15. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं? म्हणजे चार चाकी वाहनं 15 आणि जर तुम्हाला दुचाकी विचारलं का नाही, एक काम करायचं, आपल्याकडे टोटल वाहनं 22 आहेत. मग त्यातनं चार चाकी जर 15 गेली, उरणारी जी 7 आहेत ती दुचाकी असतील. पण आता आपल्याला त्यांनी चार चाकीत विचारले ती ना, हेच उत्तर किती? 15. कुठं नाही कळलं? ठीक आहे. तर अशाच प्रकारे पुढचं उदाहरण सेम टू सेम आहे. तुम्ही सोडवायचं आणि कमेंट मध्ये मला याचं उत्तर सांगायचं. ठीक आहे.